तर त्याच्या मागे रिझन्स काय आहेत, काय कॉजेस आहेत. तर जसं बॅकग्राऊंड म्हटलं तर काहीच नाही आहे, आपल्याला थोडं टॉपिक घेऊन मागे जावं लागेल. मागचे टॉपिक आपल्याला डिस्कस करावं लागेल. तेच का असते बॅकग्राऊंड असते आणि तेच का असते कॉजेस असते. की सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट का सुरू झालेली आहे, कुठून जाणार यश? खूप मागे गेला तो. ठीक आहे. जवळपास आपल्याला जावं लागेल नेहरू रिपोर्ट पासून. ठीक आहे. 1928 नेहरू रिपोर्ट. लाहोर सेशन आहे. त्यानंतर नेहरू रिपोर्ट काय केला, फेल्युअर नाही केला, पण हा काय केला की सबमिट म्हणू आपण याला, हा सबमिट नाही झाला, काहीच ऍक्शन घेतली नाही नेहरू रिपोर्ट. राईट. 1929 लाहोर सेशन बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा गांधी 11 डिमांड. गांधींनी इर्विनकडे लेटर लिहिलं होतं, त्याच्यामध्ये गांधीजींच्या 11 डिमांड होत्या. जर ह्या 11, काल मी सांगितलं तुम्हाला, ह्या जर 11 डिमांड जर पूर्ण केल्या असत्या तर मुवमेंट चालू करायचा विषयच नव्हता. बरोबर आहे. परंतु ज्या काही डिमांड इर्विनकडे दिल्या आहेत त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही इर्विनने. त्याच्यामुळं आता मग एकच होतं की आता आंदोलन करावं लागेल. समजलेलं आहे. आणि ह्या जरी महत्त्वाचं आहे, जरा 11 डिमांड मान्य केल्या असतात तर कदाचित होऊ शकलं असतं, पोस्टपोन झालं असतं आंदोलन, सध्या नसतं झालं. बरोबर आहे ना. कारण की मुद्दामून गांधीजींनी हा वेळ मागितला होता त्या डिमांडसाठी. जे झालं काय की जेव्हा नेहरू रिपोर्ट झाला ना, नेहरू नाही लाहोर सेशन झालं, तेव्हा समजलं की स्वातंत्र्य मागण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल, मुवमेंट चालवावं लागेल. कोण चालवणार आहे? गांधीजी आहेत. समजलंय ना. पण असं आहे की लगेचच गांधीजींनी आंदोलन चालू केलं असं नाही आहे. स्टार्टिंग जर त्यांना करायचं असतं तर त्यांनी 11 डिमांड दिल्याच नसत्या. समजलं ना. पण त्यांनी काय केलं, आधी लेटर लिहिलं, त्याच्यामध्ये 11 मागण्या होत्या गांधीजींच्या. 11 डिमांड होत्या की तुम्ही ह्या डिमांड माझ्या पूर्ण करा. ठीक आहे. 11 पैकी 10 जरी झाल्याच तर नव्हतं, ओके, तर हे आंदोलन चालूच झालं नसतं. ठीक आहे. पण गांधीजींच्या ज्या डिमांड आहेत त्या रिजेक्ट झाल्या, काय झालं माहीत नाही, पण ॲक्शन झाली नाही. त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही इर्विननी. इर्विन बिझी आहे सध्या. कुठे बिझी आहे? राऊंड टेबल कॉन्फरन्स. तेच वेळ आहे ना, 1930 आलेला आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे लंडनला. बरोबर आहे. तो बिझी आहे. पण त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये स्वतंत्राचा मुद्दा डिस्कस होणार नाही आहे, म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याला बायकॉट केलेला आहे. बरोबर आहे. जर त्याच्यामध्ये टोटली इंडिपेंडन्स हा मुद्दा, कम्प्लिटली इंडिपेंडन्स जर हा डिस्कस झाला असता तर कदाचित गांधीजी सुद्धा लंडनला गेले असते पहिल्याच राऊंड टेबल कॉन्फरन्सला. बरोबर आहे. पण यांनी म्हटलं की काय डिस्कस करणार आहे, स्वतंत्रावर बोलणार आहे का तुम्ही? त्यांनी म्हटलं नाही, आम्ही नाही बोलणार. मग आम्ही कशाला तिकडे टाइमपास करायला, लंडन बघायला? बरोबर, असंच आहे ना. गांधीजी ऑलरेडी सगळं बघून आलेलं आहे, त्यांना काही गरज नाही आहे पुन्हा बघायची. तर त्याच्यामुळे काँग्रेस गेली नाही. आता या 11 डिमांडमध्ये काल मी काही सांगितलं होतं, आठवतात का तुम्हाला? सांग पण आता. सॉल्टर मोनोपॉली होती, ती मोनोपॉली एंड करा, खतम करा. आणि सामान्य माणसा जो भारतीय आहे त्याला सुद्धा सॉल्ट बनवण्याची परमिशन द्या. आणि जो टॅक्स लागत आहे तो टॅक्स कमी करा. अशा प्रकारची डिमांड होती. अजून रायफल्स, ठीक आहे, म्हणजे स्वतःची रक्षा करण्यासाठी. बरोबर आहे. की काहीतरी वेपन्सची परमिशन द्यावा. अजून आर्मीवर आणि सिव्हिल सर्वंटवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात फॅसिलिटी देतात ना त्यांना, आजही आहेत. बरोबर आहे. तर त्या फॅसिलिटी, त्या सर्व्हिस, ते पेमेंट थोडंसं कपात करा, त्यामध्ये कमी करा, जेणेकरून पैसा वाचेल, इंडियासाठी कामा येईल. है ना. तो अजून शेतकऱ्यांसाठी मुद्दा होता टॅक्स कमी करा. खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही टॅक्स घेत आहे, तो टॅक्स कमी करा. अजून एवढंच होती का? पोस्टल रिझर्वेशन बिलचा मुद्दा होता. एक करन्सीचा मुद्दा होता. ब्रिटन आणि आपली इंडियन करन्सी याचा रेशो व्यवस्थित असला पाहिजे. आणखी कुठला होता? किती झाले? 7 झाले काय? 4 कोणते झाले मग?
आणि सर ज्यांनी गुन्हा नाही केला ज्यांनी गुन्हा नाही केला, कोणता गुन्हा? म्हणजे त्यांच्यावर कारवाई नाही झालेली आहे. जे पॉलिटिकल प्रिझनर्स आहेत त्यांना रिलीज करा. बरोबर आहे? पॉलिटिकल प्रिझनर्स, नॉट रिव्हॉल्युशनरी प्रिझनर्स, क्रांतिकारी नाही. ज्यांच्यावर हिंसेच्या केस आहेत ते नाही, ज्यांच्यावर हिंसेच्या केस नाही आहेत त्यांना रिलीज करा, पॉलिटिकल प्रिझनर्स. कारण की आपण बघतो ना, सायमन कमिशन नंतर आंदोलन झालेलं होतं, खूप लोकांची प्रॉपर्टी जप्त केली असेल, लोकांना जेलमध्ये टाकलं असेल, तर त्यांना रिलीज करा जे पॉलिटिकल आहे. तर अशा प्रकारच्या डिमांड होत्या गांधीजींच्या, ही पूर्ण झाली नाही, समजलं आहे. आणि गांधीजींनी जे डेडलाईन दिली होती ते संपली. ओके, आता गांधीजी ऍक्टिव्ह होणार आहेत, समजलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्या आश्रमामध्ये 78 मेंबर्स होते. आणि इतिहासकार सांगतात 78, प्रत्येक बुकमध्ये 78च दिसते, समजलं. होऊ शकते एखादा पुण्याला अपघात घडलेला, कोणी दबलेला असेल आहे ना, त्याला पकडलं रे, इतिहासामध्ये नंबरवर थोडंसं राहतं. 78 त्यांचे फॉलोअर्स म्हणून अनुयायी त्यांचे आहे. फॉलोअर्स कुठे होते? साबरमती. साबरमती कुठे आहे? गुजरातमध्ये आहे का साबरमती? साबरमती आश्रम गुजरातमध्ये आहे. साबरमती नदी आहे का, है ना? ते गाणं नाही आहे का, 15 ऑगस्टला लागेल ना आता, कोणतं गाणं आहे ते? कविता म्हणत आहे. अरे ग्रामाचं तर थोडी चाल लावायला पाहिजे आहे ना हे गाणं. बस तेच आहे, त्याच्यावरूनच ते झालेलं आहे, कंपोज झालेलं आहे. साबरमती आश्रमामध्ये 78 आहे. आणि मग निघाले यात्रा करायला, समजलेलं आहे. डिस्टन्स जर बघितलं तर पुन्हा कन्फ्युजन आहे. 390, 395, 490 सगळं सांगितलं जाते. ते तारीख होती 12 मार्च 1930, बरोबर आहे. निघाले 5 एप्रिलला पोचले 1930. आणि 6 तारखेला त्यांनी काय केला, सॉल्ट मार्च केला, म्हणजे सॉल्ट हातात घेऊन कानून बोलला, समजलेलं आहे. बघा आता इथे काय झालेलं आहे की पहिला मुद्दा येतो की कुठे गेले हे 5 एप्रिलला कुठे पोहोचले दांडीला, बरोबर आहे. आता हा खूप डीप मधला क्वेश्चन आहे, सिव्हिल सर्व्हिसला आम्ही विचारत असतो की गुजरातमध्ये जो खूप जास्त प्लेसेस आहेत, हे होमवर्क आहे तुम्हाला शोधून आणायचा आन्सर, मग नाही आला तर मी सांगेन. परंतु गांधीजीने दांडी हे प्लेसेस का निवडलं? म्हणजे असं आहे का की दांडीलाच मीठ बनते फक्त, सॉल्ट मार्च केला ना, असे तर खूप सारे आहेत असतील ना, पण गांधीजींनी दांडी हे प्लेस का निवडला हे शोधून काढलं. राईट. तर दांडीला पोहोचले म्हणजे ठरलं असतं की आता दांडीला आपल्याला जायचं आहे, बरोबर आहे. प्रोग्राम तयार झाला, सगळं ऑब्जेक्टिव्ह तयार आहे. आणि मग गांधीजी 12 तारखेला साबरमती आश्रममधून 78 अनुयायांसोबत निघाले, समजला. आता प्रोग्राम कसा होता, रूट कसा होता की पैदलच जायचं आहे, पैदल यात्रा आहे ती, बरोबर आहे, पैदल जायचं. पण असे डायरेक्ट ते दांडीला नाही गेले, साबरमतीमधून निघाले आणि डायरेक्ट दांडीला पोहोचले असं नाही आहे. तर ते काय करायचे, गावागावामध्ये जायचे, गावामध्ये गाईडलाईन्स द्यायच्या लोकांना की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, समजला. आणि मग तिथले पुन्हा लोक एकत्रित होऊन मग ते आणखी पुन्हा ते सगळे गॅदर करून ते पुन्हा निघायचे दुसऱ्या गावाकडे, तिथं सभा व्हायच्या, ठीक आहे. सगळे असे प्रोग्राम लागले होते की गांधीजी आज इथपर्यंत पोहोचतील, आज इथं सभा होणार आहे आणि गांधीजीसोबत आणखी हजारो लोक पुन्हा ॲड होऊन जातील. ते 78 सोबत निघाले. पण जर इतिहासकार म्हणजे तेव्हा फॉरेनचे जे मीडियावाले लोक असतात ना, तेही आलेले होते. त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की बा एका प्रकारची ते अशी व्हाईट रिव्हर दिसत होती पाहताना, एवढे लोक होते, नाही. त्यांनी सगळे व्हाईट मस्त कपडे घालून गेलेले होते नाही. आणि गांधीजीकडे काठी आणि ते घालून टोप्या वगैरे त्या काळामध्ये राहत होत्या. आजही आंदोलनादरम्यान टोप्या घालतात ना, नाही. तर तशा प्रकारचे सगळं ड्रेसिंग करून सगळे लोक निघाले गांधीजींच्या मागे, बरोबर. आणि मग गांधीजी पोहोचले कुठे, 5 एप्रिल 1930ला दांडीमध्ये. आणि 6 एप्रिलला त्यांनी काय केलेलं, हातामध्ये मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे केलं काय मिठाचा सत्याग्रह, म्हणजे काय केला, तो कानून मोडला.
समजलाय ना? तो लॉ मोडला गांधीजींनी की मीठ बनवण्याची परमिशन फक्त ब्रिटिशांनाच आहे, कंपन्यांना, भारतीयांना नाही आहे. बरोबर आहे? तर तो त्यांना कानून जो आहे लॉ तो मोडायचा होता. बरं, हाच नाही तर जोही असा कानून आहे की ज्याच्यामुळे भारतीयांवर अन्याय होत आहे, शोषण होत आहे, ते सगळे लॉ मोडून काढायचे आहेत, तोडायचे आहेत. पण कसे? अहिंसेच्या मार्गाने, हिंसेच्या नाही. इथे दिसली हिंसा कोणती? नाही झाली. अहिंसेच्या मार्गातून गांधीजी पैदल निघाले, हाते पण तलवार घेऊन गेले का? ठीक आहे ना? नाही ना, काठी घेऊन गेले फक्त. ते काठी काय मारासाठी होती का दर्शी? नाही. राईट. कशासाठी होती मग? चालासाठी आहे. आता म्हातारे झाले असतील ना. तर ते काठी घेऊन गांधीजी निघालेले होते. अहिंसेच्या मार्गातून देशामध्ये जेवढेही लॉ असतील ते सगळे मोडायचे आहेत. असा क्वेश्चन्स तुम्हाला येतो कधी कधी की गांधीजीने सगळ्यात प्रथम सिव्हिल डिसओबिडियन्सचा म्हणजे या मार्गातून सगळ्यात आधी पहिल्यांदा कुठे आंदोलन केलेलं आहे, कुठे लॉ मोडलेला आहे. तर आपल्याला असं दिसते जेव्हा गांधीजी साऊथ आफ्रिकेला होते, ठीक आहे ना, साऊथ आफ्रिकेला जेव्हा गांधीजी होते तेव्हा ट्रान्सवर्स एक अशी चांगली सिटी होती. बरोबर आहे? ट्रान्सवर्स चांगली सिटी होती. तिथे भारतीयांना येण्यासाठी, बसण्यासाठी थोडंसं रेस्ट्रिक्शन लावलं होतं साऊथ आफ्रिकेला, कारण की साऊथ आफ्रिकासुद्धा गुलाम होती इंग्रजांची. बरोबर आहे? आणि मग ते मोडण्यासाठी गांधीजींनी ट्रेनमधून प्रवास केलेला होता, नटाल टू ट्रान्सवर्स. तुम्ही लॉ बनवलेला आहे की तिथे जाऊ नका, पण आम्ही जातो, तो लॉ मोडतो आम्ही. कसा? शांततेच्या मार्गात. तिथे काही तलवार घेऊन नाही गेले, बरोबर ना? ते आपले जे अनुयायी असतील ते गेले, ट्रेननी प्रवास केला, नटाल टू ट्रान्सफर, ट्रान्सफर टू नटाल, म्हणजे लॉ ब्रेक केला. बरोबर आहे? तर पहिल्यांदा तिथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं होतं. बरोबर. आता ते भारतामध्ये सुद्धा करत आहे. राईट. आणि मग पूर्ण भारतामध्ये काय झालेलं आहे, हे आंदोलन सुरू झालं. बरोबर आहे? फक्त एवढंच नव्हतं. गांधीजींचे ऑब्जेक्टिव्ह माहिती आहेत ना आपल्याला? गावागावामध्ये जाऊन काय द्यायची ते मला माहित असतील आता काय काय आहे. बायकॉट फॉरेन गुड्स होते. ठीक आहे. रिझाईन, गव्हर्नमेंट जॉब होतात ना, टॅक्स, नो टॅक्स, शेतकऱ्यांना सांगितले टॅक्स द्यायचा नाही. कुठल्याही लेवलपर्यंत किती अत्याचार, किती अन्याय केले तरी टॅक्स द्यायचा नाही. म्हणून आहे ना, हे सगळं होतं. पुन्हा काय होतं ते बायकॉट, फॉरेन गुड्स आणि लिक्विड म्हणजे जे नशिले जे पदार्थ असतील त्यांना सुद्धा बायकॉट करायचं आहे, नंतर सोडायचे आहेत, टॅक्स द्यायचा नाही आहे. बरोबर. ते सगळं. आणि याच्यामध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स मूवमेंटला सुद्धा बायकॉट केलेलं होतं. म्हणजे सगळे ऑब्जेक्टिव्ह काय करायचे गांधीजींनी सगळ्यांना दिलेले होते. हे सगळे लोक फॉलो करत होते, कारण की 1922 पासून भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालंच नव्हतं. ओके. आता लॉर्ड इर्विन बिझी होते राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, समजलेलं आहे. त्यांनी गांधीजींना सिरियसलीच नाही घेतलं. त्यांना असं वाटतं यार काय गांधीजी निघतील, हातामध्ये मीठ घेतील आणि झाला कायदा मोडला बा, झालं आंदोलन संपलं. कुठलं मोठं होणार आहे, पैदल चालतील, गाडी नाही, काही नाही. तर अशा प्रकारे इर्विन थोडासा गैरसमजमध्ये राहिला. त्याला अंदाजच लागला नाही की हे आंदोलन एवढं मोठं होऊ शकते म्हणून. आणि फार कमी कालावधीमध्ये हे आंदोलन पूर्ण भारतभर फैललं. बरोबर आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र, बरोबर, UP, बिहार, बंगाल, सगळ्या साईडला हे मालाबार वगैरे सगळ्या साईडला हे आंदोलन फैललं. आणि प्रत्येक जे गांधीजींचे अनुयायी असतील, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, खान अब्दुल गफ्फार खान, ऐकलं कधी? खान अब्दुल गफ्फार खान, रेड शर्ट, फ्रंटियर गांधी त्यांना म्हणायचे. बरोबर आहे ना. खुदाई खिदमतगार त्यांची संस्था होती. तर सगळीकडे हे आंदोलन भारतामध्ये फैलताना आपल्याला दिसते. बरोबर आहे. जसं केरळमध्ये केलक पण आहे, मालाबारमध्ये एक राजगोपालचारी, बंगालमध्ये आपले सुभाषचंद्र बोस, असे गुप्ता होते. तसंच धारासनाला जर म्हटलं तर गांधीजीचे पुत्र होते. गांधीजीच्या पुत्राचं नाव काय? मणिलाल. ठीक आहे. मणिलाल. आणि महिलांचा चांगला सहभाग होता, सरोजिनी नायडू. ओके. आता गांधीजींना अटक कधी झाली माहिती आहे तुम्हाला? हे सगळं त्यांनी केलेलं आहे, सगळीकडे झालेले आहे. धारासनामध्ये एक आंदोलन चालणार होतं. धारासना तिथे मी एकाचा सत्याग्रह करणार होते.
आणि तिथे गांधीजी जाणार होते, बरोबर आहे. आणि मग तेव्हा इरविन थोडासा जागृत झाला, अरे नाही यार, आता गांधीजींना अरेस्ट करावं लागेल. मग गांधीजींना पकडलं, पण तोपर्यंत आंदोलन पूर्ण फैललेलं होतं, बरोबर, पूर्ण भारतामध्ये फैललं आंदोलन. मग इथे काय झालं, गांधीजींना अरेस्ट केले, तर मनीलाल आणि सरोजिनी नायडू यांनी ते आंदोलन पूर्ण केलं, बरोबर, धारासनाचं जे आहे. पण सगळीकडे आंदोलन फैललं, इरविन रोखू शकला नाही. त्याला असं वाटलं की एवढ्या लोक नाही जाईल बाहेर, पण सगळीकडे सॉल्ट मार्च चालायला लागला. फक्त एवढंच नाही, मग लोकांनी काय केलं, जंगल सत्याग्रह सुद्धा केला. आपल्या साईडला पण दिसते जंगल सत्याग्रह झालेला होता. जंगल सत्याग्रह म्हणजे काय आहे, जंगलामध्ये राहणं. जंगल सत्याग्रह म्हणजे काय, म्हणजे काय गरज होती जंगल सत्याग्रह करण्याची? भारतातल्या आयुर्वेदिक औषधी विदेशात जातात. बघा, कधी कधी ब्रिटिशांनी काय केलेलं होतं की जसं आपणही आजच्या काळामध्ये जरी म्हटलं की फॉरेस्टसाठी खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आपण एखाद्या फॉरेस्टच्या एरियामध्ये जाऊन राहू शकत नाही, बरोबर आहे ना. आपण तिथे जाऊन लाकडं तोडू शकत नाही. चला चला मी आणतो लाकडं, कापतो, विकतो मी, साठवण वगैरे, असं होते का? नाही ना. पण आजच्या काळामध्ये ठीक आहे, पण त्या काळामध्ये जसं आदिवासी एरिया वगैरे बघितला, खूप सारे लोक हे जंगलावरच डिपेंड होते, कारण की जंगलामधूनच त्यांचं जे इन्कम आहे तेही होतं. शिकार करणं वेगळे, जसं यानं म्हटलं जडीबुटी, काही औषधं राहत असेल ना, त्यांचं सगळं जीवन तिथेच जायचं. त्यांना काही शेतीची गरज नव्हती, खाणं पिणं, आणि त्यांना काही गॅस पाहिजे नव्हता. आहेत लाकडं, जेवढे जाळतील तेवढं कमीच आहेत ना. तर अशा प्रकारे कुठं कुठं होत आहे तुला जंगल प्रोटेक्शन करण्याच्या हेतूने नाही ब्रिटिशांनी केलेलं असतं. त्यांच्या विरोधात हे जंगल सत्याग्रहसुद्धा चाललेले होते. खूप काही येते, कुठे कुठे असं होते किंवा आता आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे, जसं भारतामध्ये डेव्हलपमेंट करायचं आहे, खूप जंगलच काटून राहिले. डेव्हलपमेंट करायचं आहे तर झाडच कापावं लागतात काय? कापावे लागतात असं नाही आहे, कारण रोड जर मोठे करायचे असतील, मला जर झाड येत असेल तर मग कापावं लागेल ना. आपल्याकडे तेवढा बजेट पण नाही आहे की झाडं असा करो काढून वर फुल काढतो. काढला तरी तो किती दिवसात पडेल याची गॅरंटी नाही आहे. काढून तर देतील, पण तो दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी कोसळणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे काय आपल्याकडे एकच सोल्युशन आहे, काढा झाडं. नागपूर साईडला रोड बनला, किती झाडं कापले. मी कधी कधी टू व्हीलरनं जातो नागपूरला, सावलीच नाही आहे तर रोडच्या खूप दूर आहे तिकडे झाडं, पण ते पर्सनली आहेत त्या शेतकऱ्यांचे. सरकारनं सगळे आपले झाडं कापले, बरोबर आहे. इकडल्या रोडचे, यवतमाळ रोडचे, मोर्शी रोडले खूप मोठे झाडं. मोर्शीत कोणी जर जात असेल, एवढे खतरनाक होते झाडं, म्हणजे असे पुढे असे आले होते पूर्ण सावली रोडला. ठीक आहे, ते झाडं कापले. लावलं काहीच नाही, सरकार लावत नाही. यावर्षी जे आपण झेललं आहे ना सगळं, उन्हाळा, हीट आहे ना, एवढी गरमी म्हणजे नाही झाली ना कधी. एवढं टेम्परेचर 46च्या वर गेलं होतं ना. कशामुळे झालं माहिती आहे का? कोण रिस्पॉन्सिबल आहे आता? आपणच आहोत. आपण झाडं कापले, जेवढे कापले तेवढे. असं ठीक आहे ना, एवढं मोठं झाड कापलं, एक छोटंसं इथं लिंबाचं झाड लावलं, नाही बाकी लावलं झाड. अरे ते किती मोठं आहे, त्याचा इफेक्ट काय होता, याचा काय, हे कधी मोठं होईल, फरक नाही पडेल का? बरं ठीक आहे, ते मोठं होणं म्हणजे ते वाढवणं, त्याचं प्रोटेक्शन करणं हे सरकारचं काम आहे ना, फक्त लावून द्यायचं काम नाही ना. जेवढे झाडे लावले अर्धेच जनावर खाऊन घेते खातात ना, तर ते प्रोटेक्ट करणं ते सरकारचं काम आहे. तर अशा प्रकारे जंगल सत्याग्रह, त्यानंतर मिठाचा सत्याग्रह, हे नोकऱ्या सोडणं, पदव्या लवकरणं, रिझाईन करणं, बायकॉट करणं, स्टुडंटचं कॉलेज सोडणं, जसं नॉन कॉर्पोरेशनला होतं सेम इथं सगळ्या ठिकाणी तो प्रोग्राम चालू, बरोबर आहे. पार्टिसिपेशन जर बघितलं तर महिलांचं पार्टिसिपेशन आहे, आपल्याला दिसते प्रत्येक आंदोलनामध्ये. याच्यामध्ये आहे सरोजिनी नायडू आहे त्याच्यामध्ये मेन लीडर, राईट. तर महिलांचं पार्टिसिपेशन चांगलं आहे, जागोजागी धरणा देत आहे, आंदोलन करत आहे. स्टुडंटचं पार्टिसिपेशन चांगलं आहे, स्कूल कॉलेजमधून काय करत आहे, आंदोलन करत आहे, सोडत आहे. गव्हर्नमेंट स्कूल कॉलेज धरणा देत आहे महिलांसोबत, त्यांचं वर्क आहे. बिझनेसमॅन लोक सुद्धा याच्यामध्ये आहेत. का आहेत? कारण की आहे ना, फॉरेन गुड्स आणि इंडियन गुड्स जर यांच्या आंदोलनाला सपोर्ट दिला तर ऑफकोर्स काय होणार, फॉरेन गुड्सची डिमांड वगैरे कमी होऊन जाईल. म्हणजे फायदा कोणाचा होईल? इंडियन बिझनेसमॅन लोकांचा. तर त्याच्यामुळे तेही या आंदोलनामध्ये आलेले होते. ठीक आहे. फक्त आपल्याला एक फॅक्टर थोडासा कमी दिसला, तो म्हणजे मुस्लिम, बरोबर आहे. मुस्लिम, कारण की त्याच्या आधीच आपल्याला नेहरू रिपोर्ट दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट इलेक्टोरेट दिसते जे नेहरूजींनी मांडलेलं आहे.
राईट. मुस्लिम लीगला पाहिजे होतं सेपरेट इलेक्टोरेट, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तो आधीचा मुद्दा खिलाफतचा तोही संपला होता 1922-24ला आहे ना, मुस्तफा कमाल पाशा संपला तो मुद्दा. त्याच्यामुळे आता काय झालं की मुस्लिम समाज हा जास्त येणार नाही आहे. काही जे मुस्लिम होते ते आंदोलनासोबत जोडलेले होते, बाकी मुस्लिम लीग वगैरे आंदोलनासोबत जोडलेले नाही आहे. समजलं आहे ना. तर आंदोलन चाललं, गांधीजी जेलमध्येच होते, समजलेलं आहे. आणि मग तिकडे काय झालं की राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलावलं गेलं, सगळे लोक गेले काय, लिहून घ्या एवढं. बॅकग्राऊंड समजलं आहे. हम्म? हम्म. हा इथपर्यंत झालेलं आहे. पॉज करता